नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी. गुण 20, वेळ 1 तास. विद्यार्थ्यांचे नाव या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव टाकायचे आहे. हजेरी क्रमांक किंवा परीक्षेचा क्रमांक दिला असेल तर तो टाकायचा आहे. अशा पद्धतीने वरची माहिती भरायची आहे. आता आपण घटक चाचणीला सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला अ आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यामध्ये पहिलं विधान आहे, वर्धमान महावीर यांची शिकवण रिकामी जागा या ग्रंथातून मिळते. उत्तर आहे आगम साहित्य. वर्धमान महावीर यांची शिकवण आगम साहित्य या ग्रंथातून मिळते. दुसरं विधान आहे, भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार. उत्तर आहे दख्खनचे पठार. भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार दख्खन या ठिकाणी आहे किंवा दख्खनचे पठार म्हणून ओळखले जाते. तिसरं विधान आहे, हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह रिकामी जागा या ठिकाणी सापडले. उत्तर आहे मोहेंजोदडो. हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह मोहेंजोदडो या ठिकाणी सापडले. अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आपण पाहिले आहे. प्रत्येक विधानाला 1 गुण आहे, 3 विधानाला 3 गुण आहे. व्यवस्थित उत्तर लिहिल्यास आपल्याला 3 पैकी 3 गुण प्राप्त होतात. त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, योग्य जोड्या जुळवा. गुण आहेत 2. अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहेत. अ गटामध्ये आहे 1 पुराश्मयुग, 2 मध्याश्मयुग, 3 नवाश्मयुग, 4 ताम्रपाषाण युग. ब गटामध्ये आहे अ मोठे धारदार हत्यार, ब चाकाचा शोध, क शेतीतंत्रात प्रगती, ड अग्नीचा शोध. तर या जोड्यांची उत्तरामध्ये आपण जुळवाजुळव करूया. तर उत्तर पुराश्मयुग त्यासमोर लिहायचं आहे मोठे धारदार हत्यार, मध्याश्मयुग त्यासमोर लिहायचं आहे अग्नीचा शोध, नवाश्मयुग त्यासमोर लिहायचं आहे शेतीतंत्रात प्रगती आणि ताम्रपाषाण युग त्यासमोर लिहायचं आहे चाकाचा शोध. अशा पद्धतीने जर उत्तर लिहिलं तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतात. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा अ, संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यासाठी 2 गुण दिले आहे. या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहिणे अपेक्षित असते. संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी इतिहासाची साधने हा प्रश्न दिला आहे. तर इतिहासाच्या एकूण 3 साधनांची नावे आपल्याला लिहायची आहेत. ते आहेत भौतिक साधन, लिखित साधन आणि मौखिक साधन. आता ही आकृती आपण पेनाने जरी काढले तरी चालते. प्रश्न दुसरा ब आहे, पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. गुण आहेत 2. 2 विधाने दिली आहेत. चूक की बरोबर ते लिहायचं आहे, चूक असेल तर ते विधान दुरुस्त करायचं आहे. तर त्यामध्ये पहिलं विधान दिलं आहे, जोर्वे येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. उत्तर चूक. दुरुस्त विधान, दायमाबाद येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. दुसरं विधान आहे, महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती इनामगाव येथे आहे. उत्तर आहे चूक. तर दुरुस्त विधान, महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती सावळदा येथे आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाची उत्तरे लिहिली तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतात. यानंतर प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 प्रश्न दिले आहेत. कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. गुण आहेत 3. या ठिकाणी आपण सरावासाठी दोन्ही प्रश्नांची उत्तरे लिहूयात. परंतु तुम्ही परीक्षेमध्ये तुम्हाला जेवढ्या प्रश्नांची उत्तरे लिहायला सांगितली तेवढ्याच प्रश्नांच्या उत्तरांचे गुण मिळतात. त्यामुळे वेळेचे नियोजन करून तुम्हाला काय वाटते तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे लिहायची. तर पहिला प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील सुसूत्र नगररचना ही आजच्या शहरांच्या नियोजनासाठी आदर्श कशी ठरू शकते हे स्पष्ट करा. उत्तर, हडप्पा संस्कृतीमध्ये सांडपाण्याची गटारे ही बंदिस्त होती
आजच्या नगररचनेमध्ये सांडपाण्याची गटारे कशी असावीत यासाठी हे आदर्श आहे. हडप्पाकालीन रस्ते हे एकमेकांना काटकोनात छेदतील असे होते, त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात. आजच्या नगररचनेसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. पक्क्या विटांची घरे बांधली जात, त्यामुळे घरे मजबूत होती. पाण्याच्या व्यवस्थेसाठी प्रत्येक प्रवेशद्वारापाशी विहीर असायची. पाण्याच्या उपलब्धतेबाबत कशी सोय करावी या दृष्टिकोनातून हडप्पा संस्कृतीतील ही गोष्ट आजही आपल्याला आदर्शवत अशी ठरते. दुसरा प्रश्न आहे, आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल ते लिहा. उत्तर, भौतिक साधने, गगनचुंबी इमारती, मेट्रो स्टेशन, उड्डाणपूल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि आधुनिक वाहने, लिखित साधने, ईमेल्स, ब्लॉग्स, वर्तमानपत्रे, ई-बुक्स, PDF आणि सरकारी दस्तऐवज, मौखिक व दृकश्राव्य साधने, ऑडिओ रेकॉर्डिंग्स, रेडिओ कार्यक्रम, पॉडकास्ट, डिजिटल मुलाखती, डिजिटल व्हिडिओ, चित्रपट. ही सर्व साधने भविष्य काळात पिढ्यांना इतिहास सांगू शकतील. अशा प्रकारे आपण इतिहास या विषयात प्रथम घटक चाचणीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतील ते पाहिलं आहे. आता आपण नागरिकशास्त्र या विषयामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतील ते पाहणार आहोत. तर नागरिकशास्त्रामध्ये प्रश्न पहिला, सांगा पाहू. 3 गुणांसाठी हा प्रश्न दिला आहे. त्यामध्ये पहिलं विधान आहे, कायदे तयार करणारे मंडळ. उत्तर आहे कायदे मंडळ. दुसरं आहे, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष. उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि तिसरं आहे, भारतीय संविधानाचे शिल्पकार. उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अशा पद्धतीने जर उत्तर लिहिलं तर आपल्याला 3 पैकी 3 गुण मिळतात. प्रश्न दुसरा, यादी करा. तुम्हाला माहीत असणाऱ्या किमान 5 भाषांची यादी तयार करा. यासाठी गुण आहे 1. उत्तर, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड. आता तुम्हाला इतर काही भाषांची नावे माहीत असतील आणि या जागेवर त्या भाषांची नावे लिहिली तरी तुम्हाला 1 गुण मिळणार. प्रश्न तिसरा आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यामध्ये पहिली संकल्पना दिली आहे समाज. 2 संकल्पना दिल्या आहेत, दोन्ही लिहायच्या आहेत. एका संकल्पनेसाठी 1 गुण आहे. तर उत्तर, समाज म्हणजे केवळ लोकांची गर्दी नसून समान उद्दिष्टे साधण्यासाठी एकत्र आलेल्या परस्पर संबंध असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा संघटित समूह होय. दुसरी संकल्पना दिली आहे संविधान. उत्तर, देशाच्या सुव्यवस्थित कारभारासाठी आणि नागरिकांच्या हक्काच्या रक्षणासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे, नियम व तरतुदी यास एकत्रितपणे संविधान किंवा राज्यघटना असे म्हणतात. देशाचा कारभार संविधानातील तरतुदीनुसारच चालतो. अशा प्रकारे प्रश्न तिसरा अ पूर्ण झाला आहे. प्रश्न तिसरा ब आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यासाठी 2 गुण दिले आहेत. आणि संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला आहे सामाजिक विविधता. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे. तर उत्तर, सामाजिक विविधतामध्ये येणारे घटक आहेत धार्मिक विविधता, भाषिक विविधता, सांस्कृतिक विविधता आणि खाद्य विविधता. अशा पद्धतीने जर आपण प्रथम घटक चाचणी लिहिली तर आपल्याला 18, 19 किंवा 20 पैकी 20 गुणसुद्धा मिळू शकतात. अशा प्रकारे वर्ग 6वी विषय इतिहास नागरिकशास्त्र या विषयाची प्रथम घटक चाचणी आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासली आहे. सर्वात महत्त्वाची सूचना, फक्त या घटक चाचणीमध्ये दिलेल्या एवढ्याच प्रश्नांचा अभ्यास न करता अशा प्रकारच्या सर्व प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.